पण जेव्हा ओझे वाहण्याची वेळ आली तेव्हा वेगात असो वा वजनात मोत्या घोड्याच्या तुलनेत खूपच मागे होता. घोडा अगदी सहजपणे भरपूर चारा मिळवायचा, तर मोत्या दिवसभर थकून सुद्धा जेमतेम पोटापुरतेच कमावू शकत होता. मोत्या आता निराश झाला होता. मी इतके प्रयत्न करूनही घोड्यासारखा यशस्वी का होत नाहीये? मी नक्कीच खूप कुचकामी आहे, असे त्याला वाटू लागले. थकलेल्या अवस्थेत कामावरून परतत असताना त्याला एका मोठ्या हवेलीसमोरून परिचयाचा आवाज आला. काय रे मोत्या, तूच आहेस ना? वर पाहिले तर हवेलीच्या गेटवर एक धष्टपुष्ट काळा कुत्रा उभा होता. तो मोत्याचा चुलत भाऊ काळ्या होता. मोत्याची दयनीय अवस्था पाहून काळ्याने त्याला लगेच अंगणात बोलावले. दादा ये आणि हे ताजे मांस खा, तहान लागली असेल तर हे पाणी पी. अधाशीपणाने जेवण केले आणि विचारले, काळ्या तू इतक्या आरामात आणि सुखात कसा राहतोस? गर्वाने म्हणाला, मी माझ्याच मालकाच्या घराची राखण करतो. कोणी अनोळखी आले की मी भुंकतो आणि चोरांना पळवून लावतो. माझ्या सतर्कतेमुळे आणि मोठ्या आवाजामुळे मालक माझ्यावर खूप खुश आहेत, म्हणूनच मला रोज चांगले खायला मिळते. पण तुझी ही अवस्था कशी झाली? मोत्याने ओझे वाहण्याचा आपला सगळा अनुभव सांगितला. हे ऐकून काळ्या मोठ्याने हसून म्हणाला, वेड्या दादा, घोड्याकडे घोड्यासारखी ताकद असते आणि कुत्र्याकडे कुत्र्यासारखे कौशल्य असते. तू घोड्यासारखं ओझं व्हायचा हट्ट धरलायस, हे म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणाची तुलना दुसऱ्याच्या ताकदीशी करण्यासारखं आहे. मग तू थकणार नाही तर काय होईल? मोत्याला अचानक आपली चूक उमजली. हे अगदी बरोबर आहे. मी सुद्धा घराची राखण करू शकतो. माझे कान तीक्ष्ण आहेत, माझा आवाज मोठा आहे आणि मी रात्रभर जागा राहू शकतो. त्याने काळ्याचे आभार मानले आणि लगेच अशा कुटुंबाचा शोध घेतला ज्यांना रखवालदाराची गरज होती. त्याच्या तीक्ष्ण कानांमुळे आणि जबाबदार स्वभावामुळे त्याला लवकरच एका घरी काम मिळाले. त्यामुळे दिवसा अंगणाची राखण करायचा, रात्री गस्त घालायचा आणि मालक आले की शेपटी हलवून त्यांचे स्वागत करायचा. आता तो खूप समाधानी आणि सुखी जीवन जगू लागला. त्याला आता घोड्यासारखी ओझी वाहावी लागत नव्हती.